कलशाला साडी नेसवण्यासाठी स्टिचिंगची गरज नसते. फक्त 2 मिनिटात सुंदर साडी नेसवता येते अगदी सोप्या पद्धतीने. ती कशी नेसवायची चला तर मग मी सांगते. श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार होता. दारात छान अशी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर पूजेसाठी कलशाची तयारी करायला घेतली. पूजेची सगळी तयारी करून घेतली. डहाळे वगैरे आणले. कलशाला याआधी मी कधीच साडी वगैरे काय स्टिच करून घेतली नव्हती किंवा विकत सुद्धा आणली नव्हती. पण आज म्हणलं ब्लाऊज पीस पण दिसलं, चला एकदा ट्राय तर करून बघूया, म्हणून मी ट्राय करायला घेतलं आणि एकदम मस्त साडी ही होते. ब्लाऊज पीस घेतलं होतं. ब्लाऊज पीस छान फोल्ड करून घेतलं. आपला जो कलश आहे त्याच्या मापाने आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आणि या पद्धतीने आहे ना मध्ये दोरा टाकून घ्यायचा. आता मी दाखवल्याप्रमाणे कलशाला छान बांधून घ्यायचा आणि हातानेच त्याच्या छोट्या छोट्या प्लेट्स बनवायच्या. छोट्याशा चौरंगावर ठेवलेलं आहे, त्याला हाईट दिल्या त्या कलशाला, त्यामुळे ते अजून छान दिसते. त्यानंतर आपल्याला जे दागिने घालायचे ते सगळे दागिने घालून घ्यायचे. नारळ ठेवून घ्यायचा आणि त्याच ब्लाऊज पीसचे जे काट आहेत ते मी पदर म्हणून दिलेलं आहे, त्यामुळे ते अजून छान दिसतंय. तुम्ही दुसरी कुठली जाड लेस वगैरे तुमच्याकडे असेल तरी तुम्ही ते वापरू शकता पदर देण्यासाठी. खरं सांगायचं तर एवढ्या सोप्या पद्धतीनं साडी इतकी सुंदर दिसेल असं मलाही वाटलं नव्हतं. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाहेरून विकत आणण्यापेक्षा किंवा आपण स्टिच करण्यापेक्षा या पद्धतीने जर केलं तर आपण दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लाऊज पीस पासून आपण वेगवेगळ्या कलरच्या साड्या नेसवू शकतो. आज श्रावण महिन्यातील सवाशीण सुद्धा घालून घेतली. त्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा करून घेतला. नैवेद्य दाखवून घेतला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.